बॉलर्स महेंद्र, गोलंदाजाचं नाव सांगायचं महेंद्र. सुगंध. पहिला चेंडू सुगंध यांचा सुरेख चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे इथे संपर्क झाला नाहीये. मॅन फ्रॉम शिलगाव सुगंध 5 षटकांची मॅच नाणेफेकी जिंकली ती निलांक मित 11 या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते फ्रेंच 11 संघाला. सुगंध चांगली गोलंदाजी करतायत. निलेश म्हात्रेला दुसऱ्यांदा बीट केलंय. 5 षटकांची मॅच आहे. आजची झालेली 4थी मॅच 5 षटकांची. यानंतर सामना असेल तो डावलेकर एंटरप्राइजेस वर्सेस RR11. त्यामुळे दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आपण कुठेही जायचं नाहीये. डावलेकर एंटरप्राइजेस आणि RR11. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमा पार. चौकार. सर्व टी शर्टवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. कारण मी काल टी शर्ट पाहिली होती बेतोडे संघाची. त्यांचे टी शर्ट आम्ही ग्रुपमध्ये पाहिली. त्या टी शर्टवर सुद्धा आम्ही नाव पाहिलं. एकच वादा राजूदादा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजूदादा पाटील. अजून एक चांगला फटका कव्हरच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत आणि चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुगंध यांच्या विरोधात पॉवर प्ले सुरू आहे. 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मयूर दातीलकर सुद्धा आहेत आणि बाला निगुकार. अजून एक चांगला फटका. जिथून क्षेत्ररक्षक काढला तिथून मात्र चेंडू 2 बाउन्स सीमा पार जाईल. हा सलग येणारा 3रा चौकार निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. स्कोररच्या भूमिकेत प्रल्हाद पाटील आपण पंचाच्या भूमिकेत पाहतायत. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, मात्र शेवटचा चेंडू डॉट झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. सुगंध यांनी पहिल्या षटकात धावा खर्च केल्या त्या 12 बिनबाद 12 अशी सुरुवात प्रिन्स 11 या संघाची. औद्योगिक क्रिकेट संघ खार्डी गाव व ग्रामस्थ मंडळ खार्डी गाव आयोजित खार्डी चषक 2021 22 ते 28 जानेवारी या स्पर्धेचा कालावधी आहे. सहआयोजक माननीय श्री दिनेश रमण पाटील, डायरेक्टर ऑफ नार हॉस्पिटल, विभाग अध्यक्ष शील देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष सुद्धा आहेत. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12. प्रीमियर लीग आहे त्यामुळे 4 गावांचे खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. खार्डी, फडकेपाडा, शील आणि डावले 4 गावातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बाळा निगुकर येत आहेत गोलंदाजीसाठी. बाळा निगुकर सातत्याने गावदेवी खाडी संघाटी पहिलं षटक ते फेकतात ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. आणि आता बघायचं यावेळी प्रीमियर लीगमध्ये आता दुसरं षटक ते घेऊन आलेत. व्हेरिएशन खूप चांगलं आहे. एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळण्याची क्षमता आहे बाळा निगुकरमध्ये. तोच गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. फक्त तुम्हाला टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवायचे. प्रत्येक षटकानंतर वेळ घेऊ नका जेणेकरून तुम्हालाच 5 षटकं खेळायला मिळतील.
बाळा निगुकर स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल मात्रे. बऱ्याच वेळा दोघं एका संघामध्ये असं एकमेकांसमोर आहेत. प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. शॉट कव्हरला काय झेल टिपलाय विवेकने आणि फलंदाज विशालला मात्र या स्पर्धेत डावले प्रीमियर लीग मध्ये अपयश आलंय. फलंदाज बाद. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा विशाल मात्रेला अपयश आलं. या मॅच मध्ये सुद्धा त्याला अपयश आलंय. तिसऱ्या क्रमांकावरती आदेश येत आहेत. विशाल बाद झालेत. विशालला माहिती आहे माझा खेळ चांगला झाला नाहीये इथे. 12 या धावसंख्येवरती पहिल्या गडी बाद झालाय तो प्रिन्स 11 संघाचा. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहताय निलांक मित 11. आजच्या दिवसातील चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. भाऊ निगुकर आणि इथे फलंदाज बाद. आदेश 0वरती बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का प्रिन्स 11 संघाला. आणि याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज बाळा निगुकर. ज्या गोलंदाज मी उल्लेख केला एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळण्याची क्षमता ठेवली. ऑफ ब्रेक लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळते. चेंडूला कधीतरी कट करतात थोडस. फलंदाज थोडस अडचणी येत आहेत आणि विकी येत आहेत. चौथ्या क्रमांकावरती विकी येत आहेत. डॉक्टर उमेश पाड यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. तर बाळा निगुकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र विके आलेत. बराच वर्षाचा कालावधीनंतर ते पुन्हा कमबॅक करतायत क्रिकेट या खेळामध्ये. तर डावखुरे आताचे फलंदाज आहेत. इथे मात्र चेंडू खेळ काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळतात. हॅट्रिक चेंडू होता. 2 धावा ऍड होतील. धावा झाल्या 14. दुसरं षटक मार्गस्थ आजच्या दिवसातील चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर सामना असेल सामना क्रमांक 5 डावलेकर इंटरप्राइजेस वर्सेस RR 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे. बाळा निगुकर विकीसाठी. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्रशी डीप मध्ये महेंद्र आहे तिथे. अजून एक सिंगल मेल. एक धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धाव लागला त्या 15. पहिल्या षटकात 12 धावा जरूर आल्या. 3 चौकार सुद्धा आल्या होत्या सुगंध यांच्या षटकामध्ये. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. तो क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहताय निलांक मित 11 हा संघ तुम्ही पाहतायत. कॅप्टन मयूर दातीलकर आहेत. भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे मयूर दातीलकर. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले निलेश मात्रे. हॅट्रिक तर पूर्ण झाली नव्हती मात्र ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण केली गोलंदाज बाळा निगुकर यांनी. तर अभिषेक येत आहेत. 5 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय मयूर दातीलकर ज्याचा उल्लेख मगाशी मच्छिंद्र पाटील सरांनी केला. मयूर दातीलकर असा खेळाडू आहे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे जर मला आठवते खुल्या गटातनं सोलापूर येथे स्पर्धा होती त्या सोलापूरमध्ये जाऊन सुद्धा 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम मयूर दातीलकरनं केलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहेत. असे अनेक विक्रम त्याच्या
नावावरती, त्यामुळे या खेळाडूला भरपूर मागणी असते. मिडॉनच्या वरून वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले होते, मात्र एक्झॅक्टली ते काय करतायत, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तर 19 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांत तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता ज्यावेळी पाणी मैदानात येईल, त्यामुळे स्पीडअप करायचे. निलंग मीत 11 संघ, संघनायक मयूर दातीलकरला सूचना असेल, आपण थोडंसं स्पीडअप करा. तरी 5 षटकांचे सामने आपण कव्हर करतोय, त्यामुळे खेळाडूंचं सहकार्य खूप गरजेचं आहे. वेळेवर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. उद्या ग्रामीणचा थरार या क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहू शकाल. पहिलीच मॅच पडले विरुद्ध जुनी डोंबिवली. अर्षद फौजदार सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. मनीष दातीलकर सुद्धा आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एकोणीस धावा झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. रोहन येत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघाचं 3रं षटक घेऊन येत रोहन. सेकंडला फलंदाज विकी आहेत. नोट सेकंडला अभिषेक. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. रोहन आपण पाहिलं, रोहन हा गोलंदाज, तर तिथं शिलगावचा हा गोलंदाज आहे. चेंडू थोडासा कट करतात, कारण की डावखोळ्याच्या गोलंदाजाने टेनिस बॉलमध्ये नेहमीच इम्प्रेस केलाय, गोलंदाज असो फलंदाज असो. आणि फलंदाज सुद्धा आपण पाहतोय डावखोळ्या हाताचा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये विकी. रोहन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय बॅकफुट पॉइंटच्या दिशेने. गलीचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावतोय. चेंडू मागे मात्र आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तेवीस धावा झाल्यात. चौकार आलाय विकीच्या बॅटमधून. तर विकीला एक चांगली इनिंग आता इथे खेळावी लागेल ती टीम फ्रिन्स 11 या संघासाठी, कारण की विशालच्या पदरी अपयश आले 2 मॅचमध्ये. त्याची जागा भरून नक्कीच काढावी लागेल विकी या फलंदाला. 3रं षटक मार्गस्थ. 23 धावा झाल्यात. प्रिन्स 11 संघ प्रथम फलंदाजी असताना. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडेसे पुढे सरकले होते. शॉट थर्डमॅनला महेश काटेत. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय महेश काटेचं. शील संघ म्हटल्यानंतर खूप मोठं योगदान असतं. राजेश काटे, महेश काटे, दिनेश काटे, 3 भावांचं. महेश आलिमकर असतील, विशाल आलिमकर असतील, हेमंत असतील. चांगला संघ आहे. राम माळीला सुद्धा तुम्ही पाहत असता. 100 धावा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये कुठल्या होत्या शील संघाने. रोहन गोलंदाजी मार्कवर. अभिषेक साठी. अभिषेक आपण पाहतो किंवा फटका खेळतात वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. दुसरे धाव घातक ठरू शकते, मात्र फेकी चुकीच्या एंडला होते. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावसंख्या पूर्वी सरकते धावपलक धावा लागतात. ते 26. सिंगल डबलला इथे प्राधान्य दिले जाते, आणि क्रिकेट या खेळामध्ये सिंगल डबल खूप महत्त्वाचे आहे. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे, जशी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल. रोहन मात्र इथे चांगली गोलंदाजी करतायत. मात्र अभिषेकला माहिती आहे इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सिंगल डबल नाही, आपण 50+ धावा इथे करू शकतो. सुरेख चेंडू होता, वेगवान चेंडू होता. कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाज अभिषेककडे. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 26. पुढची मॅच असेल डावलेकर इंटरप्राइजेस वर्सेस RR 11 या पुढची मॅच असेल, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इथे चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक खूप वेगाने आले होते. अनिकेत आहेत, मात्र इथे सिंगल धाव जरूर मिळेल.
3 षटकांचा खेळ इथे संपलाय. पाण्याची मागणी केली होती. 3 षटकांचे धावा आपण पाहिल्या तर 9.00च्या सरासरीने 27 धावा दाखल पाहतो त्या प्रिन्स 11 संघ प्रथम फलंदाजी असताना. डीजे खेळायचे. निलंग मीत 11 शॉट फायनलला तेजसला तुम्ही बाद आहेत. तेजस सुद्धा याच क्रीडांगणामध्ये 6 चेंडू 7 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा नोंदवलाय फडकेपाडा टीमच्या माध्यमातून. 2 खेळाडू आपण पाहतो मयूर दातीलकर आणि तेजसला, ज्याने 7 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवलाय. सत्तावीस धावा झालेत. चला जास्त वेळ नका घेऊ. निलंग मीत 11 वारंवार सूचना करतोय बघा. पंच सुरज सुद्धा सांगतायत खेळाडूंचं सहकार्य खूप गरजेचं आहे. मयूर तातीलकर इथे मदतची डोके करतोय वाईट श्लोकांच्या दिशेने. क्षेत्रक्षक खूप वेगाने येतात. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. 29 धावा. सुरेश फौजदार मेन पंचाच्या भूमिकेत. मयूर तातीलकर राईट राऊंड द विकेट. इथे मध्ये पुन्हा चेंडू घेऊन करतोय. क्षेत्रक्षक डीप मध्ये मिड विकेट वरनं खूप वेगाने आलेत. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खूप चांगली झाली आहे. मग 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्या ते 31. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते कारण मोठे फटके येत नाहीये. स्कोर लेगचे पंच प्रल्हाद पाटील यांना तुम्ही पाहतायत. धावांचा पाठलाग करत असताना मचिंद्र सर 6 चेंडू 6 षटकार मारले होते. 12 चेंडू 43 धावांची गरज होती खाडी संघाला आणि ते 43 धावा प्रल्हादने 7 चेंडूमध्ये केल्या होत्या. इथे मात्र हातावर नियंत्रण नाहीये. पंच वाईट खून करतायत. धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडू 7 षटकार मारणं थोडंसं कठीण आहे कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतं. मचिंद्र सर धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र चेंडू हवेत आहे. यष्टेक्षक खूप वेगाने आले होते अनिकेत. मात्र झेल जरूर सुटला. इथे 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 33. सौरभ म्हात्रे आमच्या सोबत आहेत. फक्त एक क्षेत्ररक्षक म्हणूनच आम्हाला त्यांची खाती वाटत होती. मात्र चांगले गोलंदाज सुद्धा आणि तेवढेच चांगले फलंदाज सुद्धा आहेत. खाडी संघाची फलंदाजी भरपूर खोलवर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा फलंदाजी त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत आली नाही आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. आता आल्यानंतर तेही सिद्ध करू शकतात की मी चांगला फलंदाज सुद्धा आहे. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला महेश आहेत. सिंगल. एकेरी दुहेरी धावा इथे मिळत आहेत. प्रिन्स 11 संघावरती थोडासा दबाव आहे कारण की पहिली मॅच सुद्धा त्यांनी गमावली आहे. त्यामुळे संघ थोडासा बॅकफुटवर जरूर वाटतो कारण की 34 धावा झाल्यात. मोठे फटके येत नाहीये. अभिषेक आणि विकीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रयत्नांना त्यांचे यश मिळत नाही कारण मयूर दातीलकर सारखा अनुभवी खेळाडू त्यांच्या समोर आहे. फुलटॉच चेंडू होता. वाईडिश लांगांच्या दिशेने चेंडू घेऊन करतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा इथे मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. 36 धावा.
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे चौथ्या षटकातील. आणि इथे अपील केलं ते फलंदाज होईल बाद. अभिषेक चिखे इथे होईल समाप्त. 4 षटकां 36 धावा झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. जयेंद्र म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रिन्स 11 या संघाटी सुवर्ण संधी असेल बघा. हॅट्रिक साठी सुद्धा त्यांनी 3000 रुपये कॅश प्राइज ठेवले. छत्तीस धावा झालेत. रोहन येते दुसऱ्या स्पेल मध्ये. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये जयेंद्र म्हात्रे यांच्याकडनं. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकीकडेही संधी असेल, अक्षयकडे सुद्धा संधी असेल. तर गोलंदाज तेवढाच चांगला आहे रोहन. पैचीचा अपील आणि फलंदाज बाद. विकीचे खेळ समाप्त. अजून एक धक्का 36 या धावसंख्येवरती. प्रिन्स 11 संघ पूर्णपणे बॅकफुटवर. तर रवी येत आहेत नवीन फलंदाज. या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहत आहेत दिनेश रमण पाटील साहेब. इन ॲक्शन मध्ये विभाग अध्यक्ष सुद्धा शील देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि डायरेक्टर सुद्धा आहेत नॉर हॉस्पिटलचे. 36 धावा झाल्यात. धावांसाठी बचित संघर्ष करावा लागतो प्रिन्स 11 संघाला. इथे मात्र क्लीन बोल्ड. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय. फलंदाज रवी शून्यावरती बाद. अलिमकर यांच्याकडनं जर रोहनने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रेमनाथ अलिमकर साहेबांकडनं. आणि नवीन फलंदाज यश येत आहेत. यश फौजदार. 36 धावा झाल्यात. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय टीम प्रिन्स 11 संघाला. तर विशाल म्हात्रेची कामगिरी चांगली झाली नाही या डबल प्रीमियर लीग मध्ये. बघायचं या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज रोहन. प्रेमनाथ अलिमकर साहेबांकडनं 500चं कॅश प्राइज सुद्धा आहे. इथे मात्र हॅट्रिक तर पूर्ण झाली नाहीये. मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे यशने. आणि स्ट्राईक आता मात्र अक्षयकडे असेल. बघा येणाऱ्या चेंडूवरती जरी विकेट घेतला तरी प्रेमनाथ अलिमकर यांच्याकडे 500 रुपये रोहन तुमच्यासाठी. 36 धावा झाल्यात. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. धावा येत नाहीये कारण पहिली मॅच सुद्धा गमावली मच्छिंद्र सर प्रिन्स 11 संघाने. त्यामुळे हा सामना जर गमावला तर अस्तित्व गमावा लागू शकतो. रोहन येणाऱ्या चेंडूवरती विकेट जरी मिळाली तरी प्रेमनाथ अलिमकर साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रोहन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू हवेत आहे. बा निगुकर झेल खाली. आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय गोलंदाज रोहन. फलंदाज बाद.
तो फलंदाज बाद होतोय. 36 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मला आठवते उलव्याच्या स्पर्धेमध्ये मतिंद्र सरांना सुद्धा 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं. दीपक शेठ मॅन फ्रॉम चिरला. इथे मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत. 9 फलंदाज बाद झालेत आणि धावा संख्या आहे ती 36. आणि मेडल षटक जरी फेकलं रोहनने तरी अजून 500 रुपये प्रेमनाथ अलीमकर यांच्याकडनं. 5 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाहीये. 5 गडी बाद केले, त्यात एक रनआउट आहे आणि हॅट्रिकची संधी पुन्हा आली आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज. एकाच षटकामध्ये मचिंद्र सर दुसऱ्यांदा हॅट्रिकची संधी आली आहे गोलंदाला. रोहन गोलंदाजी मार्कवर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आणि षटक क्रमांक समाप्त. आणि या डावले प्रीमियर लीग मधलं पहिलं मेडल षटक रोहनच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या होत्या रोहनसाठी. 36 धावांवरती रोखले बलाढ्य प्रिन्स 11 संघाला आणि 37 धावांचं लक्ष येते निलांग मित 11 या संघासमोर. 36 धावा आपण विचार केला तर गडी बाद झाले ते 9 गडी बाद फक्त 36. टॉस साठी यायचे डावळेकर एंटरप्राइजेस आणि RR 11. चला टॉस साठी या. डावळेकर एंटरप्राइजेस आणि RR 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचे. लक्ष आपण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष आहे. छोटं लक्ष आहे. मात्र क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचे, त्यामुळे काही होऊ शकतं. आणि 37 धावांचा पाठलाग निलांग मित 11 कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये मचिंद्र पाटील सर यांच्याकडे. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या DJ मास्टरकडे. डीजे तर आपण पाहतो या चौथा सामनाच्या स्पर्धेतील या लीग मधील आपण पाहतो डावले प्रीमियर लीग 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उद्यापासून मात्र या स्पर्धेचं स्वरूप खाडी चषक मध्ये असणार आहे. खरी स्पर्धा हे स्पर्धेचे प्रणेते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दिनेश शेठ. आपण ही स्पर्धा पाहतोय गावते क्रिकेट संघ खाडीगाव आयोजित ग्रामस्थ मंडळ खाडीगाव. सहआयोजक सन्मान्य मान्य दिनेश हिरामन पाटील, विभाग अध्यक्ष शेळ आणि देसाई, महाराष्ट्र निर्माण सेना आणि डायरेक्टर ऑफ नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. थँक्यू सो मच एव्हरीवन. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि आता बऱ्याचशा प्रेक्षकांना मात्र ओढ लागली एक चांगल्या सामन्याची. मात्र मी कौतुक करायला विसरणार रोहनचं ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली त्यानं. यामध्ये ती मेडन षटक फेकलं म्हणजे 5 षटकांमध्ये फक्त 36 धावा आणि गरजेतीमध्ये 37 धावांची. 37 टू विन. द मॅच विल बी 5 hours. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. मात्र आज सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. आज सामना आपण पाहतोय प्रिन्स 11 वर्सेस निलांगमित 11 असा सामना पाहतोय आपण. प्रिन्स 11 हा पहिला सामना खेळत नाही मी म्हणजे दुसरा सामना खेळतोय. कारण मगाशी सुद्धा त्यांच्या 36 धावा झाल्या होत्या फक्त. आणि श्लोक आर्य 11 म्हणजे दिनेश शेठचा संघ त्या संघाने पराभूत केलं होतं. त्यामुळे जर हा सामना तुम्ही गमावलात तर मात्र तुमचं स्पर्धेमधलं अस्तित्व संपुष्टात येणार यात तिळमात्र शंका नाही आहे. आता मात्र 37 करायचे आहेत. मगाशी त्यांचा स्कोर आपण पाहिला तर सेम स्कोर होता 36 होता आणि आताही सेम. मात्र मगाशी 4 गडी बाद होते, आता मात्र 9 गडी बाद आहेत. बघायचं आहे प्रिन्स 11 संघाचं अस्तित्वामध्ये धोक्यात. या स्पर्धेमध्ये आज सामना त्यांना जिंकायचा असेल तर मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल. मेहनतीची पराकाष्ठा ही फार महत्त्वाची करावी लागेल त्यांना. आता
So now back to cricket. Initial player on the field. Second batsman now दत्ता म्हात्रे. नॉन सेकंड बॅट्समन अनिकेत निगुकर. आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रल्हाद पाटील आणि आमचे सूरज फौजदार. गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय दला मारे झाले. पहिला चेंडू लॉफ्टेड ड्राइव्ह जज करतोय. गुड फिल्डिंग नाही जमलं मात्र. खूप चांगला प्रयत्न केला मात्र वन बाउन्स सीमा आपण करत दणदणीत चौकार. सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला बघा. अनेक आनंदाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळालं निलांगमित 11 संघाच्या बाजूला पाठीराख्यांमध्ये आणि त्यांच्याच डगआउटमध्ये तुम्ही बघू शकाल. आनंद फील करू शकला नाही क्षेत्ररक्षक कारण क्षेत्ररक्षक पुढे पहिल्यांदा पुढे गेला. जजमेंट जमलं नाही त्याला. ब्रिलियंट स्टार्ट. वन्स अगेन मोठा फटका. यामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला आहे बघायचं आहे आणि खूप सुंदर झेल. खूप सुंदर. खरोखरच मी कौतुक करेन. जवळ 19 ते 22 पावलांचा अंतर कपातात झेल टिपलाय. व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का यायला मात्र आणि चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केल्यामध्ये यश लाभल्या गोलंदाजाला. बिग विकेट. पहिलाच दे धक्का. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूत गडी बाद केला. गुड कम बॅक. गोलंदाज निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे जबरदस्त क्रिकेटर. द स्टार क्रिकेटर ऑफ द डोंबिवली जो दोन्ही हाताने फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतोय. कॅपेबल फलंदाज ज्याला म्हटलं तर तो निलेश म्हात्रे. आणि ती निलेश म्हात्रे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चला उशीर करू नका. तुम्ही जर थांबलात तर तुम्हाला क्रॉस लाईनचं महत्व नाहीये. पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला लगेच. दर्शकाला आकार नाहीये. मी म्हणेन चौकार पहिल्या चेंडूवरती त्यामुळे फारसा आकार देण्यामध्ये यश लाभलेल्या फलंदाजाला. पहिला गडी बाद झालाय. गोलंदाज बाद झालाय तो दत्ता. नवीन फलंदाज झाला 3ऱ्या क्रमांकाचा महेश काटे आणि स्टॅकला फलंदाज अनिकेत निगुकर. पहिल्यांदाच फेस करेल P1 मध्ये निलेश म्हात्रेला. उजव्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज असं आपण कॉर्डिनेशन पाहतोय मैदानावरती. पहिले षटक सुरू असताना ऑन साइडला चेंडू खेळायचा होता मात्र खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय. खूप दुरून चेंडूला मात्र अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. गुड कमबॅक. पहिल्या चेंडूत चौकार आला होता त्यानंतर मात्र काय स्वतःला सावरले गोलंदाजानं. गुड कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. मी कौतुक करेन गोलंदाज निलेश म्हात्रेचा ज्या पद्धतीने स्वतःला सावरले त्यानं. P1चं षटक आहे. प्रचंड जबाबदारी त्याच्यावरती आणि प्रचंड ट्रिमेंडस प्रेशर सुद्धा पाहायला मिळतं. ऑन साइडला बिरकावून दिला हवेमध्ये. क्षेत्रक्षक जज करेल. लॉंग ऑन मध्ये येते मिड विकेट. ओ वाट अ कॅच. सूरज चेंडू खाली. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो सूरजसाठी. फॅबलेस परफॉर्मन्स. चेंडू वाजवायचा आपल्याला. दोन धक्के दिले त्यापर्यंत. गुड फिल्डिंग. हेच पाहिजे असतं क्षेत्र गोलंदाजाला. जर तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण कराल तर गोलंदाज त्याची गुणवत्ता दाखवू शकतोय. ती उपयुक्तता दाखवत असताना गोलंदाज गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार. अनबिलिबल क्रिकेट. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता नंतर मात्र 2 धक्के दिलेत या गोलंदाजानं निलेशनं. खूप सुंदर कमबॅक केल्यात आणि मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव न देता 2 गडी बाद करण्याचा पराक्रम दाखवलाय या गोलंदाज निलेश म्हात्रेनं. द विकेट्स आर फॉलिंग लाईक अ हाऊस ऑफ कार्ड ज्याला इंग्लिशमध्ये शुद्ध इंग्लिशमध्ये क्रम्बल म्हटलं होतं आणि ते क्रम्बल तुम्हाला पाहायला मिळत आहे मैदानावरती. स्टार्कला फलंदाज उजव्या हाताचा अटॅकिंग स्टान्समध्ये महेश काटे 3ऱ्या नंबरचा फलंदाज. याली मात्र जबरदस्त टायमिंग. व्हाट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. लवली टायमिंग आणि वन बाउन्स क्रॉस द बॉर्डर लाईन. दॅट्स अ 4 रन्स. रिवर्सच्या माध्यमातून पहिला चेंडू खेळण्याची हिंमत दाखवत असताना फलंदाज किती आत्मविश्वास होता बघा. बिहाइंड द स्ट्रोक सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्या चौकारानंतर मात्र बऱ्याच काळानंतर अंतरानं तुम्हाला चौकार पाहायला मिळतोय. 5व्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर मात्र विकेट नंतर डॉट नंतर विकेट आणि आता मात्र चौकार. गुड स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन महेश काटे. इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समन ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड नो डाऊट. तोच फलंदाज स्टाकरँडला. पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न मोहजाल्यात मध्ये अडकला होता मात्र एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पंचामलिशा करतात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ द 2 विकेट. स्कोरबोर्ड मूव्स अप टू ओनली 8 रन्स. 8 धावा धापल कवरती.
विनंती करूया नाणेफेकी करा आपण. End of the first over, loss of the 2 wickets, 8 only scoreboard now. Not a good start from the initial player. कारण फक्त 8च धावा पाहायला मिळाल सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या बरोबर P1 मध्ये. आणि आता P2 ला सुरुवात होते. सेक्शन बघू शकाल आपण ऑफ साईडला एक फ्लाइंग स्लीपमध्ये बघू शकाल आपण विकेट किपरच्या मागे. एक आपण एक्झॅक्टली स्लीपमध्ये पाहू शकाल. एक शॉर्ट पॉईंटला आपण बघू शकाल. एक माफ करा एक शॉर्ट थर्डमॅनला बघू शकाल आपण. डीपमध्ये एक्स्ट्रा स्लीपर कव्हरला तुम्ही बघू शकाल. हा चेंडू अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी रायझिंग डिव्हिजनला म्हटलं होतं आणि एकच धाव निर्माण केली. धावांसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय. कारण प्रीस 11 संघासाठी शेवटची संधी असणार आहे. कारण पहिला सामना त्याने गमावलाय. जर स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल, एक्झिस्टन्स तुम्हाला हवा असेल या स्पर्धेमध्ये, तर मात्र हा सामना जिंकणं तुम्हाला कंपल्सरी असणार आहे, अनिवार्य असणार आहे. नाही तर तुमचं स्पर्धेतलं अस्तित्व धोक्यात येऊ शकेल. या स्पर्धेतनं बाहेर होऊ शकाल. तर 2च संधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. खूप लवकर चेंडूला क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. चेंडू मात्र गुडनेस स्पॉटवरनं टेक ऑफ केलाय आणि तेवढी सुंदर लाईन लेंथ पाहायला मिळाली. गुड कमबॅक आणि धावसंख्येला मात्र आकार नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल, नंतर मात्र गुड कमबॅक करतोय गोलंदाज पंकज चौधरी. त्याच्याकडे असलेला अनुभव, बरीच वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारा पाणी पाऊस अप अँड डाऊन्स पाहिल्यानंतर मात्र आपला अनुभव 50 लावत असताना इज अ वेटरन प्लेअर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. स्टार्कला फलंदाज उजव्या हाताचा अटॅकिंग स्टान्समध्ये महेश काटेला बघू शकाल आपण. हा चेंडू महेशने मात्र ड्राईव्ह केलाय. स्वतः गोलंदाज मात्र फॉलो करू शकला नाही चेंडूला, ज्याला आपण कॉटन डिलिव्हरी म्हटलं होतं. मग एक धाव फार वेगानं पूर्ण केली आणि एक धावसंख्येला आकार येतोय. कारण गोलंदाजाला माहिती आहे हा सामना आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जर आपण हरलो तर मात्र स्पर्धेतनं अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे हा सामना वाचवण्यासाठी बरीचशी मेहनत करावी लागते. सिंगलच्या माध्यमात धावसंख्येला आकार 2 डिजिटमध्ये 10 या धावसंख्येवरती. ऑन साइडला आले मात्र स्वीप शॉटचा खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. गुड कॅच. खूप सुंदर झेंडीपट असताना अजून एक धक्का दिलाय आणि धक्का क्रमांक 3रा. चेंडूंचा खेळ संपलाय. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा तोच, मात्र यावेळी त्याला चेंडू बीट करतो. चेंडू ट्रॅव्हल येतो. यावेळी मात्र बघू शकाल आपण मिड विकेट मध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीम आपल्याकडे क्रॉस द बाउंड्री लाईन. दॅट्स अ 4 रन्स. डब्ल्यू संघाचे संघाने उपस्थित झाले आहेत. आर संघाचे संघानायकाला विनंती असणार आहे, शेवटची पुकार असणार आहे. मित्रांनो आम्हाला डिस्टर्ब करू नका, कारण कॉमेंट करत असताना तुम्हाला अनाउन्समेंट करा, आमचा रिदम तुटत असतो. त्याला पुन्हा कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी फार त्रास होतो आम्हाला. वाऱ्याचा प्रचंड वेग, सुंदर ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल अँड वंडरफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. ओव्हर द विकेट. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. खूप सुंदर लाईन लेंथ पाहायला मिळते आणि चेंडू मात्र बीट करतोय फलंदाजाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर आणि धावसंख्या धावपल कधी बघू शकाल आपण 14 लॉस ऑफ द 3 विकेट्स. फक्त 14 धावा धापल करते आल्यात. नाणेफेकीचा कौल केला जाईल. भोईर साहेबांनी विनंती करा आपल्या शुभास्ते आपण टॉस करा. धावा कधी धावाल्यात त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ते 8 धावा, या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धावा. आमचे गुणलेखक तृषांक आम्हाला माहिती देताना. आणि धावफल कधी धावा आपण पाहतो त्या फक्त 14. जिंकण्यासाठी 37चं टार्गेट आहे आणि 14 रन्स आपण पाहतोय. आता मात्र 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. सामना खूप क्लोज आहे. विशाल आलाय, मग अशी खूप सुंदर गोलंदाजी केली होती विशालनं, मात्र स्कोअरच पडत नाही या संघाचा. त्यामुळे विशालला फार मेहनत करावी लागेल या सामन्यामध्ये सुद्धा. बघा रनअप्स प्रॅक्टिस करत असताना चेंडू जर तुम्ही खेळपट्टीवर फेकलात तर मात्र तुम्हाला पंच दंडित करतील. पहिल्यांदा असं होत होतं, ट्रायल करायचे, पण आता नाही मित्रांनो, कारण क्रिकेट बदललंय. आय हॅव सीन लॉट ऑफ चेंजेस इन द लास्ट
10 years in the cricket, टेनिस क्रिकेट वर्ल्ड. नाव टेनिस क्रिकेट वर्ल्ड आपण बघू शकाल थोडंसं ग्लॅमर येत असताना अनुशासित स्पर्धा आपण पाहत असतो टेनिस विषयाच्या माध्यमातून. मग त्याला आपण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती पाहू शकाल. टेनिस विश्वातील स्पर्धा मात्र असं वाटतं की इंटरनॅशनल स्पर्धा आपण पाहतोय. RR संघ नाणेफेकी जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. निर्णय आपल्याला कळवायचा आहे, लगेच आपल्याला इनॅक्शनमध्ये उतरायचं आहे. चूज द फील्ड फास्ट. ऑपरेटर फील्ड फास्ट. 18-23 धावा, वेळ घेऊ नका, नाहीतर सामने 4 षटकांची खेळवण्यात येतील याची नोंद घ्या आपण. वेगवान गोलंदाज विशालचा फुलटा चेंडू यायला मात्र मोठा फटका कन्वर्ट केला मिड विकेटच्या डोक्यावरनं. फ्लाव द चेंडू वन बाउन्स सीम आपल्याकडं. दणदणीत चौकार. स्वागत केलं विशालचं. वेलकम टू ग्राउंड. आणि पहिल्या चेंडू फुल टॉस आणि यायला मात्र मोठा फायदा गुपटायला संधीचा सोनं केलंय फलंदाजानं. शफल झालाय. क्रॉस बॅट स्ट्रोक. दॅट्स अ ग्रेट शॉट. व्हॉट अ लिटल ब्युटी. दॅट्स गॉन माइस ओव्हर द टॉप आउट ऑफ पार्क. दॅट्स अ ह्यूज सिक्स. खुला करण्यात आलाय. मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आल्यात. एकूण स्कोरबोर्डचे धावा बघू शकाल आपण 24-24. आता मात्र विशालला खूप मार बसलाय. विशाल मात्र चेहऱ्यावरती हसू बघू शकाल आपण. त्याला माहिती आहे आपण क्रिकेटला एन्जॉय करतोय. कोणती दडपण दाखवत नाही तो. त्याला माहिती आहे कारण क्रिकेटमध्ये बरेच वर्ष त्यानं क्रिकेटची सेवा केली. विशालनं खूप चांगला क्रिकेटर आहे, संयमी आहे, नेहमी कॉमेंटरांचं पंचांचा रिस्पेक्ट करणार खेळू. विशालला बघू शकाल आपण. थोडासा मार बसलाय विशालला मागच्या 2 चेंडूमध्ये. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. फंटास्टिक शॉट. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा षटकार. पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्री हिट म्हणजे बीमर. थँक्यू डीजे. मयूरला मात्र मयूर पत्ता गोल करेल का. आणि बघू शकाल आपण खूप सुंदर चित्र पाहायला मिळतंय. डगआउट समोर चिडवलं जातं खेळूंना, टीजिंग केलं जातं, आनंद लुटला जातो मैदानावरती. क्रिकेटचा आनंद लुटत असताना खूप सुंदर चित्र, खूप सुंदर चित्र. 6 धावांची अवघ्या गरज आहे मैदानावरती. अटॅकिंग स्टान्स मध्ये. ओ व्हॉट अ ब्रिलियंट फिनिश. व्हॉट अ ब्रिलियंट फिनिश.